आई गावदेवी 11 आहे ना तो. राहू दे कॅमेरा स्ट्राईकला बोल ना. आला आला वाटतं. या साईडने पहिली बॅटिंग. हॅलो सागर पाटील आणि आला आला पॉवर दिले. पॉवर दिले बॅटरी काढलं बंद. फक्त एकच चेंज पारगावच्या जागी कोपरा घेतला. अलॉट आहे ना पण हा पारगावच्या जागी कोण कोपरा घेतले होते समजा तारली क्रिशा डिजिटल का म्हणजे यांनी टाकले का क्रिशा डिजिटल म्हणजे आम्हाला ऑस्कर का. हॅलो थँक्यू सो मच प्रज्योत. वेलकम बॅक. गावरी विभाग भैरनाथ क्रिकेट संघ वारदोली आयोजित जेबी ट्रॉफी. आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहताय. पहिली मॅच संपली आहे जिथे सामना आपल्याला पाहायला मिळाला क्रिशा डिजिटल पोइंजे आणि शनिदेव कोपरा. आणि तो सामना मात्र पोइंजे टीमनं अगदी सहज आणि सोप्यारित्या जिंकला होता. आणि ते दुसऱ्या मॅचला मात्र सुरुवात झाली आहे. सेकंड मॅच स्वर्गीय सदानंद 11 आणि गावदेवी केवाले ब आणि त्यांच्या विरोधात सिद्धू 11 कैरे. टॉस इकडे केवाले टीमनं मात्र जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन कैरे टीमला दिलंय. सलामीची जोडी आघाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील आणि रजत पाटील. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या वरतून. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. हा पहिला वेलकम सिक्स सागर पाटीलच्या बॅटमधून. सो मच डीजे. पहिलाच बॉल लॉफ्ट करत असताना हा षटकार मात्र सागर पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 6 वरती पोहोचली. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजीच्या मार्क वरती उमेश मालिक हा गोलंदाज मात्र तयार झाला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. नेहमी या संघाकडून मात्र हा गोलंदाज पहिलं षटक हाताळत असतो. आज देखील त्याच जिम्मेदारीनं मैदानाच्या आतमध्ये मात्र उतरलाय. पॉवर प्ले पहिलं षटक आहे. दोन फिल्डर थर्ड यार सर्कलच्या बाहेर आहेत. लो फुल टॉस बॉल इकडे उडवण्याचा प्रयत्न. अजित पालकर फिल्डर तिथे होता. एक चांगला झेल मात्र कॅरी केलाय. पहिला धक्का सिद्धू 11 कैरे संघाला मात्र लागलाय. पहिली विकेट मैदानातून बाहेर गेली आहे. फलंदाज सागर पाटील 6 धावसंख्या म्हणून मात्र बाद झालाय. चांगली सुरुवात दिली होती. दुसराच बॉल होता खऱ्या अर्थानं. दुसऱ्याच बॉल वरती लगेच पुणेशा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु लो फुल टॉस बॉल आणि एक सॉफ्ट डिसमिसल मात्र ठरला तो सागर पाटील. नवीन बॅटन मैदानाच्या आतमध्ये रॉयल पाटील दाखल झालाय नंबर 3 वरती. वन डाऊनच्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र आलाय उमेश. लेफ्ट आर्म गोलंदाज. हो थोडासा बाहेर फेकला बॉल. इकडे मात्र बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी उमेश. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मग थोडस कमबॅक उमेश मालीच्या माध्यमातून केले जाते. 3 बॉल आणि 6 धावा फलकावरती आहेत. पॉवर प्ले नंबर 1 चे षटक. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे पहिले 2 षटक हे पॉवर प्लेचे असतील. जबरदस्त बॉलिंग. थोडासा ओव्हरपिच होता परंतु पायावरती लागला होता. लाऊडली अपील तिकडे झाली आहे परंतु पंचांचा मात्र नॉट आउटचा निर्णय येतोय.
डॉट बॉल, निर्धाव चेंडू, खूप चांगली गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून आपण पाहताय. पहिलं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा त्यानंतरचे तिन्ही चेंडू अगदी सुरेखरित्या हाताळलेत. तिन्ही बॉल डॉट फेकलेत. रॉयल पाटील स्ट्राईक एंड वरती. उमेश ओव्हर पिच बॉल विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा टर्न झालाय पहा तिथून. मागे चाललाय लॉंग ऑन कडे. धाव सिंगल. सिंगल न धाव संख्येत बदल. धाव संख्या मात्र 7-7 वरती पोहोचली आहे. 7 धावा धावा फलक्यावरती. या शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. रजत पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. हा विस्फोटक खेळाडू आहे. नेहमी आक्रमण करण्यासाठी हा खेळाडू मात्र जाणला जातो आणि आता पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती त्याला आपण पाहताय. डावकुऱ्या हाताचा बॉल समोर आहे. ओ पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काढला बॉल. इकडे मात्र फिल्डर बॉलचा पाठलाग करतील. बॉल फील्ड केला जाईल त्या अगोदर मात्र 2 धावा सहज आणि सोप्यारित्या धावून कंप्लीट झाल्यात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा सिद्धू 11 कैरे संघ मात्र पोहोचला. तो 1 विकेट गमावल्यानंतर 9 या धाव संख्येवरती. थोडस स्पीडअप करा. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. चला थोडस स्पीडअप असू द्या केवळ संघ. पहिल्या षटकामध्ये धावा संख्या धावफलक्यावरती 9 वरती पोहोचली. पॉवर प्लेचं हे षटक होतं आणि या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी उमेश माली या गोलंदाजी मात्र राहिली आहे. कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला होता परंतु त्यानंतर मात्र पुढचे बॉल अगदी चांगल्या पद्धतीने फेकलेत. 9 धावा धावा फलकावरती. पहिली विकेट बाद झाली आहे. बाद होणारा खेळाडू सागर पाटीलला आपण पाहताय. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज भूषण गायकर हा नंबर 2चा गोलंदाज. केवळ टीम कडून मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. एक एंड या स्पर्धेसाठी आपण पाहताय. अगदी बेलवली विलेज एंड आहे. पॉवर प्ले नंबर 2 ला मात्र सुरुवात आणि या दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील कारण पॉवर प्ले नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. रजत पाटील रॉयल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी पूर्णपणे जिम्मेदारी आता रजत पाटीलला स्वतःवरती घ्यावी लागेल कारण विस्फोटक खेळाडू आहे. यंदाच्या आणि मागच्या मोसमामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये मात्र तो बॅटिंग करतोय. चला गोलंदाज चेंज होतो आणि गोलंदाजीच्या मार्गवरती आता गणेश पारवेला आपण पाहताय. अगदी केवळ टेनिस क्रिकेट मधील एक चांगला खेळाडू आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न केलाय आणि ही खासियत राहिली आहे. या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज मात्र ओळखला जातोय. टप्पा पडला आणि बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र टर्न झालाय आणि इकडे पंचांचा मात्र नो बॉलचा निर्णय. फील्ड रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल. यस फील्ड रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल मात्र आपण पाहताय आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. अगदी डॉट बॉल आला होता परंतु फिल्डिंग थोडीशी चुकीच्या पद्धतीने सेट केली गेली आहे आणि तिकडे मात्र पंचांनी नो बॉल कॉल केलाय आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आहे. एक संधी मिळाली आहे. चान्स भेटली आहे बॅटर रॉयल पाटीलला. गणेश पारवे गोलंदाजीच्या मार्क वरती पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार. चला गोलंदाजावरती इकडे मात्र आक्षेप घेण्यात आलाय आणि तिसरे पंच मात्र ऑन स्क्रीन वरती चेक करतील. चला पहिलाच बॉल आहे. गणेश लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ओहो आकू टप्पाचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंड वरती धोका. डायरेक्ट हिट
आणि फ्री हिटच्या बॉल वरती रॉयल पाटीलची विकेट. रॉयल पाटील बॅक टू द डगआउट. आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक महेश दादा पाटील यांना देखील व्यासपीठावरती आपण पाहत आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्वर्गीय रामगोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ तब्बल 1,00,000 रुपयाची आर्थिक स्वरूपाची मदत महेश दादा पाटील यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य घटक मुख्य आयोजक महेश दादा पाटील यांची देखील उपस्थिती या प्रार्थनीय आपण या स्पर्धेसाठी पाहत आहे. रनआउटची विकेट बाद होणारा खेळाडू रॉयलला आपण पाहिला लॉफ्ट केलाय. रजतचा फटका तिकडे फसला आणि जेलची संधी. 1 मोर विकेट डाऊन आणि हा मोठा करारा झटका कारण या विकेट साठी जाळं विणलं गेलं होतं. रजत पाटीलची बॅटिंग ठाऊक आहे केवाळी संघाला आणि त्याची विकेट मात्र मिळते. फलंदाज बाद. क्रिकेट संघाचा आयोजन एक नंबरचा. गावदेवी बैनाथ क्रिकेट संघाचा आयोजन एक नंबरचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा. 10 बॉल्स 10 धावा फडक्यावरती आहेत. तडी 3 विकेट गेल्यात. रजत त्यानंतर सागर रॉयल हे तिघही बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंकज ओमले तयार झालाय. गणेश पारवे चांगली गोलंदाजी. एकच धाव दिली 1 विकेट मिळवली आहे. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टिक वरती फेकला. टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र बाहेरच्या दिशेने टर्न झालाय. खूप चांगली गोलंदाजी कारण खूप वर्ष झाली हा खेळाडू मात्र क्रिकेट खेळतोय आणि नेहमी चांगली गोलंदाजी करणं म्हणून त्याची ओळख राहिली आहे. गणेश पारवे नेहमी व्हेरिएशन युक्त गोलंदाजी त्याची आपण पाहत असतो. हा बॉल देखील टप्पा खाल्यानंतर मात्र अतिरिक्त बाहेर जातोय आणि इकडे पंचांचा मात्र वाईटचा निर्णय. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 11 वरती पोहोचली आहे. दुसरं षटक चालू आहे. एक वाईट बॉल इकडे मात्र गोलंदाज गणेश पारवेच्या माध्यमातून फेकण्यात आलाय. पंकज स्ट्राईक एंड वरती आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. फक्त पुश केलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. गणेश पारवेचं षटक महत्वाचं आहे. चेंडू टर्न करण्याची क्षमता त्यामुळे गणेश पारवेला अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळत पुढच्या षटकामध्ये कदाचित आक्रमण करण्याचा प्रयत्न कैरे संघाचा असावा. एक सिंगल रन धावसंख्या मात्र 12 वरती पोहोचली आहे. खूप चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले नंबर 2 चं षटक आहे परंतु या दुसऱ्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी मात्र गणेश पारवेची आपण पाहता. पूर्णपणे धावगतीवरती ब्रेक लावून ठेवलाय अतुल पाटील. आणखीन एक चांगला दर्जेदार खेळाडू कैरे संघाचा मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. पॉवर प्लेचे 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र कैरे संघाचा जरूर असेल कारण पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 20+ धावा या हव्यात. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. बॅट लवकर फिरवली होती. बॉल थोडासा लेट आलाय. बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन नाहीये. जबरदस्त बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर बॉल आता बाहेरच्या दिशेने टर्न झालाय. निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल बाकी आहे. पॉवर प्लेच्या षटकातील लास्ट बॉल. लॉफ काढण्याचा प्रयत्न. फटका इकडे देखील फसलाय. झेलची संधी आहे आणि झेल मात्र ड्रॉप केली जाते. भूषण गायकर तिकडे होता.
अतुल पाटील एक दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याचा सोडलेला झेल काय घडवू शकतो हे येणाऱ्या काळात आणि येणाऱ्या वेळेस मात्र समजेल. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर सिद्धू 11 खैरे संघाची धावसंख्या 3 विकेट गमावल्यानंतर 13 वरती पोहोचली आहे. गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ, गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ वारदोली गावाचा, हाय वारदोली गावाचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाईट क्रिकेट सामन्याचा, जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाईट क्रिकेट सामन्याचा. जीपी स्पोर्ट संघाने नाईट सामने ठेवले तर वारदोली. उमेश माली गोलंदाजीच्या मार्कवरती त्या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं होतं आणि 9 धावा दिल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती. परत एकदा उमेश माळीवरती जिम्मेदारी केवळ टीमच्या कॅप्टननं मात्र सोपवली आहे. 13 धावा 3 विकेट, करेक्ट रन रेट 6.5 चा पाहत आहे. कमी रन रेटनं धावा बनवल्या गेल्यात. पहिलाच बॉल थोडासा ओव्हरपिच होता, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट कडे खेळलाय. 1 रन, फिल्डिंग थोडी फंबल, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धावा मिळतात. 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र 15 वरती पोहोचली आहे. 15 धावा धाव फडक्यावरती. अतुल पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि या मॅच मध्ये मात्र अतुलला स्वतःवरती जिम्मेदारी घेऊन खेळ मात्र करावा लागेल. उमेश लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, उडवण्याचा प्रयत्न होता, थोडासा ओव्हरपिच बॉल, परंतु मोठा फटका आला नाहीये. खैरे संघ या मोसमामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु आज मात्र केवाले संघाचा बॉलिंग अटॅक देखील तगडा पाहायला मिळतोय. उमेश त्यानंतर गणेश दोघांनीही चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये मात्र केली आहे. धावगती पूर्णपणे थांबून ठेवली आहे. अतुल पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. पुण्याशी उडवण्याचा प्रयत्न, बॉलरच्या अगदी हाताच्या जवळून बॉल चालला लॉंग ऑन कडे आणि धाव मिळते. एक सिंगल रन इथे मिळते. या सिंगल न धावसंख्या मात्र 16 वरती पोहोचली आहे. 16 धावा धावा फडकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. पंकज ओमले आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत. पंकजला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. फील्ड सेटअप मात्र थोडासा बदलवण्यात आलाय, कारण उजव्या आणि डावकुऱ्या हाताचे बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. एक्स्ट्रा कव्हर्सला एक फिल्डर आहे, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, एक काउ कॉर्नरला, एक डीप मिड विकेटला. 5 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या मात्र बाहेर आपण पाहताय. 12 धावा आतापर्यंत उमेश माली या गोलंदाजानं मात्र खर्च केल्यात. वेगाने टाकला बॉल, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केलाय. जबरदस्त बॉलिंग मात्र आपण पाहताय. कोणतेही मोठे फटके खेळण्याची इथे संधीच नाहीये. अगदी टिचून मारा गोलंदाज उमेशच्या माध्यमातून केला जातोय. पूर्णपणे मात्र बांधून ठेवलंय. धावसंख्या 16 वरती आहे. 2 बॉलचा खेळ शेवटच्या बाकी आहे. हा फुल टॉस होता, ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न, मिड विकेट कडे बॉल निघालाय. 1 रन थ्रो थोडासा मात्र खराब झालाय आणि धावा इकडे मिळतात त्या 2. थोडीशी खराब फिल्डिंग तिकडे झाली आहे. खराब फिल्डिंग मुळे 2 धावा बहाल केल्या गेल्यात. 2 नंतर संघाची धावसंख्या मग 18 वरती पोहोचली आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 धावा धाव फळक्यावरती. लगभग 6च्या रन रेटनं संघ मात्र बॅटिंग करतोय. थोडासा लो स्कोर कैरे टीम साठी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. उमेश लेफ्ट आर्म उडवलाय विशेप मध्ये, दमदार फटका आणि इकडे मात्र बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. हा मच निडेड षटकार आहे, कारण ज्या षटकाराची, ज्या मोठ्या फटक्याची गरज सिद्धू 11 कैरे संघाला मात्र डेफिनेट होती, तो फटका इकडे पंकज ओमलेच्या पाठमधून आलाय. शेवटच्या बॉलवरती हा षटकार. 3 षटकानंतर कैरे संघ पोहोचलाय तो 24-24 या धावसंख्येवरती.
तीन षटकं संपले, 24 धावा धावा फलकावरती. 8चा करेक्ट रन रेट मात्र आपण पाहता. शेवटच्या बॉलवरती एक मॅक्सिमम षटकार पंकज ओमलेच्या बॅट मधून आपण पाहिला होता आणि संघाच्या धावसंख्येला मात्र थोडीशी कलाटणी मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चौथा गोलंदाजीच्या मार्कवरती ध्रुव पालकर गोलंदाज मात्र तयार झालाय चौथं षटक हाताळण्यासाठी. 2 षटकं बाकी आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामुळे 2 षटकामध्ये उर्वरित अगदी एक्सिलेट करून धावा बनवाव्या लागतील कैरे संघाला. कमीत कमी 45-50 वरती पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवाय. राईट आर्म ओव्हर द विकेट नो. पहिलाच बॉल आहे. ध्रुव पालकर बेलवली विलेज एंड. पहिलाच बॉल. अतुल पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. थोडासा दूर ठेवला जातो बॉल बॅट पासून आणि पंचांचा मात्र वाईटचा निर्णय. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्राच्या रन नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 25 वरती पोहोचली आहे. 25 धावा फलकावरती. अतुल पाटीलला मात्र थोडस शांत ठेवलं गेलंय. ओव्हर द विकेट न परत एकदा तोच प्रयत्न. बॅट पासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजा कदाचित असावा, परंतु जास्तच बॉल मात्र दूर ठेवला जातोय आणि इकडे पंचांचा मात्र वाईटचा निर्णय. सलगचे 2 वाईट बॉल गोलंदाज ध्रुव पालकरच्या माध्यमातून फेकणे आल्यात आणि या थोडीशी बॉलिंग मात्र आपण त्याची खराब पाहत आहे. 26 वरती संघ मात्र पोहोचलाय. साइड मात्र चेंज केली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट न. आता गोलंदाज तयार. हा चेंडू पहिलाच बॉल आहे. हा 3रा वाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी. थोडेसे एक्स्ट्रा धावा मात्र खर्च केल्या जातात आणि लक्ष द्यावा लागेल गोलंदाजीवरती ध्रुव पालकर या गोलंदाजाला, कारण जेवढ्या धावा आपण पहिल्या इनिंग मध्ये एक्स्ट्राच्या खर्च करतो मग त्याच धावा चेसिंग करताना आपल्याला थोड्याशा मागण्या ठरतात आणि ते चित्र कदाचित घडवू शकते या मॅच मध्ये. 27 वरती धावसंख्या पोहोचली आहे. एकही बॉल अजून फेकला गेला नाहीये. पहिलाच बॉल आहे. ध्रुव लॉफ्ट केलाय. अतुलला उडवलाय. इकडे मात्र जास्त वेळ या खेळाडूला शांत ठेवू शकत नाहीयेत. बॉल चाललाय सीमारेषा पार. अतुलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. जबरदस्त फटका. पहिलाच बॉल होता आणि गोलंदाज देखील अगदी 3 सुरुवातीचे वाईड बॉल फेकले आणि त्यामुळे हा बॉल थोडासा ओव्हर पिच मिळाला आणि त्याच्यावरती पूर्णपणे अतुल पाटील मात्र बरसला. 33 वरती 3 हा स्कोर कार्ड मात्र आपण सिद्धू 11 कैरे संघाचा पाहत आहे. धावगती वाढायला मात्र आता सुरुवात झाली आहे. त्या धावसंख्येची गरज आहे, ज्या धावसंख्येच्या अपेक्षेने कैरे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय ती धावसंख्या कदाचित इथून बनवली जाऊ शकते. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला. फिल्डिंग थोडीशी खराब आहे आणि त्या खराब फिल्डिंगचा फायदा मात्र अतुल पाटील आणि पंकज ओमले या खेळाडूंनी मात्र घेतलाय. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात आणि 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र 35 वरती पोहोचली. 35 धावा फलक्यावरती. ध्रुव पालकर थोडीशी महागडी बॉलिंग करतोय. 2 बॉल फेकलेत. 11 धावा खर्च केल्यात. हा देखील वाईड आहे आणि या षटकातील हा 4था वाईड बॉल आहे. 4थी एक्स्ट्रा धाव गोलंदाज ध्रुवच्या माध्यमातून फेकण्यात आली आहे. 36 वरती संघ मात्र पोहोचलाय. 36 धावा फलक्यावरती आहेत. थोडासा प्रेशर दबाव गोलंदाजावरती असेल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. तिकडे चेलची संधी आणि उदय आय थिंक त्या ठिकाणी होता. त्याच्याकडून चेल हा ड्रॉप झालाय आणि 2 धावा तिकडे मात्र वेगानं धावून कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळतात. 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र 38 वरती पोहोचली आहे.
आणि या प्रकारे जर फिल्डिंग केली असे जीवनदान अतुल पाटीलला या अगोदर देखील एक संधी दिली होती. अगदी 2 धावसंख्येवरती अतुल होता आणि त्याची झेल ड्रॉप केली होती. अतुल आता 14 वरती पोहोचलाय. सोडलेल्या झेल नेहमी महागात ठरत असतात. ओव्हर द विकेट. ओ लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने ताकदीचा वापर. हा सोडलेला झेल आहे. मी मगाशी सांगितलं होतं सोडलेला झेल खूप काही सांगून जाणार आणि अतुल पाटील ठोकतोय आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. 44 वरती संघ मात्र पोहोचला. 4च बॉल फेकलेत आणि धावा खर्च केल्यात त्या 20 धावा गोलंदाज ध्रुव पालकरनं मात्र खर्च केल्यात. खूप खराब बॉलिंग. 2 धावा संख्येवरती अतुलचा झेल ड्रॉप केला होता आणि अतुल आता वैयक्तिक 9 वरती 20 बॅटिंग करतोय. म्हणून आपण सातत्याने म्हणत असतो पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस. आणि 2 कॅच त्याच्या ड्रॉप केल्यात. ओव्हर द विकेट. ओ तांडी गोल. इकडे प्रत्युत्तर दिलंय. 2 षटकार जरूर ठोकले परंतु त्यानंतर अतुल पाटील बॅक टू द डगआउट. चार विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. शेवटचा बॉल आहे. ध्रुव पालकर 20 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. हो चांगला बॉल होता. लाऊड अपील तिकडे झाली आहे आणि पंचांचा निर्णय मात्र फलंदाज बाद. सलगच्या 2 बॉलवरती 2 धक्के दिलेत. 4 षटकाचा खेळ संपलाय. 44 वरती कैरे संघ आणि विकेट गमावल्यात त्या 5. चला शेवटच्या षटकाला सुरुवात. गोलंदाज भूषण गायकर आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. पंकज अजूनही मैदानाच्या आतमध्ये कायम, कारण एक षटकार पंकजच्या बॅट मधून आपण पाहिलाय. प्रतीक मोरे आलाय नवीन खेळाडू. 7व्या नंबरसाठी 5 विकेट गमावल्यात कैरे संघानं. 44 धावा फरकावरती आहेत. स्लॉगर हाणामारी शेवटचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये कशी गोलंदाजी होईल भूषणजी ते पाहणं मात्र गरजेचं आहे. चांगली बॅटिंग अतुल पाटीलला मात्र केली होती. संघ संकटात होता आणि या संकटाच्या काळात मात्र तो संघासाठी धावून आलाय. एक चांगली इनिंग मात्र त्याने साकारली होती आणि अतुल बाद झालाय. प्रतीक नॉन स्ट्राईक एंड वरती, या स्ट्राईक एंड वरती पंकजला आपण पाहताय. पहिलाच बॉल घेऊन भूषण गायकर इकडे तयार झालाय. चला थोडस स्पीडअप करा. शेवटची ओव्हर मात्र बाकी आहे. चांगली मॅच सिद्धू 11 कैरे आणि आई गावदेवी 11 केवाळे अशी आपण पाहत आहे.
एका बाजूला पनवेल तालुक्यातील संघ, दुसऱ्या बाजूला खालापूर तालुक्यातील संघ आहे. आणि दोन्हीही संघ आपण पाहता मातब्बर आहेत, चांगले संघ आहेत. मॅच मध्ये मजा येईल यात शंका नाहीये. पहिला बॉल उडवलाय, इकडे मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या फिल्डर कडे बॉल आणि सहज आणि सोपी कॅच तिकडे कॅरी केली आहे. फलंदाज बाद. हा 6वा धक्का कैरे संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 8व्या क्रमांकासाठी देवा पाटील. 44 धावा फलकावरती आहेत. आणि पहिल्याच बॉलवरती भूषण गायकरनं मात्र ही विकेट मिळवून दिली आहे. सुरुवात चांगली राहिली आहे भूषणची, कारण शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं षटक. आणि या षटकामध्ये फलंदाजाच्या माध्यमातून नेहमी हाणामारी करताना आपण पाहतोय, परंतु ती हाणामारी थांबवायची असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी इकडे भूषण गायकरला मात्र करावी लागेल. राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल खेळण्यासाठी देवा पाटील तयार झालाय. इकडे मात्र पंचांचा डेड बॉलचा निर्णय येतोय. रनअप मध्ये थोडीशी चुकी भूषण गायकरची आपण पाहताय. दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार झालाय. राऊंड विकेट ना. भूषण स्ट्राईक एंड वरती देवा हेल लिव्ह केलाय, बॉल सोडून दिलाय. आणि इकडे मात्र पंचांचा डॉट बॉलचा निर्णय. त्यानंतर बॅटिंग टीम कडून चॅलेंज निर्णयाला करण्यात आलाय. तिसरे पंच चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण खूप आतमधून बॉल गेलाय. अँगल अगदी चांगला बनवला होता गोलंदाज. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय आणि ऑफस्टिकच्या अगदी जवळून बॉल विकेट किपर कडे विसावलाय. दुसरा डॉट बॉल आहे. भूषण गायकर चांगली गोलंदाजी. तिसरा बॉल आहे. उडवण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर इकडे झालं नाहीये. झेलची संधी, गुड कॅच. आणखीन एक झटका इकडे मिळालाय आणि हा 7वा खेळाडू तंबू मध्ये परतलाय, तो कैरे संघाचा. संघाने नाईट सामने ठेवले तवाल दोलीला. थँक्यू डीजे. 44 धावा फलकावरती नाजूक अवस्था मात्र सिद्धू इलेव्हन कैरे संघाची मात्र आपण पाहताय. आणि कैरे टीम साठी मात्र सुशांत मात्रे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. अतुल पाटील आणि कैरे संघासाठी सुशांत ही मॅच लाईव्ह एन्जॉय करतायत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि कैरे संघासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. 2 विकेट भूषणने मिळवल्यात. पहिलाच बॉल होता, वेलकम 6. राहुल राठोडच्या बॅटमधून हा षटकार आणि या षटकारानंतर 50 धावा कैरे संघाच्या मात्र कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 50 वरती पोहोचली आहे. पहिलाच बॉल खेळत होता आणि पहिल्याच बॉल वरती हा षटकार मात्र राहुल राठोडनं ठोकलाय.
आणि 50 धावा मात्र कैरे संघाच्या कंप्लीट झाल्यात. एक चांगली टोटल फायटिंग टोटल कैरे संघाने तर बनवली आहे. इकडून मात्र बॉलिंग जर चांगली झाली तर मग मॅच मध्ये मज्जा येईल. भूषण पहिला षटकार खातोय कारण सुरुवातीचे 3 डॉट बॉल फेकले होते आणि चौथ्या बॉलवर ते मात्र षटकार पाहायला मिळालाय. 5वा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट न उडवण्याचा प्रयत्न मागे निघाला बॉल थांबवणं थोडस कठीण. आउटफील्ड फास्ट आहे. डीप फाईन लेग बाउंड्रीलाईनच्या वरतून राहुलच्या बॅट मधून हा चौकार. स्मरणार्थ स्पर्धा मानाची स्मरणार्थ स्पर्धा मानाची जीबी ट्रॉफी सन्मानाची आहे हो लाख मोलाची. आहे हो लाख मोलाची आहे हो लाख मोलाची या चषकाला पाठिंबा वारदोलीच्या कापी. थँक्यू डीजे. 54 धावा फलक्यावरती आणि शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल अंतिमचा बॉल बाकी आहे. किती धावा या बॉल वरती भेटतील ते मात्र पाहणं गरजेचं आहे. लास्ट बॉल 54 वरती संघ मात्र पोहोचलाय. अंतिमचा बॉल आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट न भूषण गायकर 2 मध्ये 10 धावा राहुलला बनवल्यात. हुक केलाय बॉल आणि धावा बुक केल्यात त्या 6. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरतून. दमदार षटकार आणि दमदार शेवट. 5 षटकांचा 30 बॉलचा खेळ संपलाय आणि कैरे संघाने धावा बनवल्यात त्या 60. 30 बॉल आणि केवाले टीमला मात्र 61 धावा संख्येची इकडे गरज. लेट आलं का रे? हा मग 2 रनचे पॅनल. मग किती झाल्या आता? झाल्या 60 ना त्यांच्या. 58 झाले 58. जे स्टार्ट झालते किती मला सांग? 60 ना आणि 2 धावांची पेनल्टी. मग 58 झाल्या. चला 60 धावा बनल्या होत्या परंतु 2 पेनल्टीच्या धावा होत्या. त्या धावा आपण मायनस केल्या तर धावा बनतात 58 आणि 30 बॉल आणि 59 धावा संख्येची गरज आहे ती केवाळ संघाला. चला सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होईलच. थोडासा 2 मिनिटाचा ब्रेक आणि ब्रेक मध्ये देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे.
59 धावा संख्येची मात्र गरज होती. अगदी 60 धावा कैरे संघाने बनवल्या होत्या. पॅनल्टीच्या 2 धावा मायनस केल्या गेल्या. धावा झाल्यात 58 आणि 59 धावा मात्र इकडे 30 बॉल वरती बनवायच्या आहेत त्या केवाळे संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गणेश पारवे आणि विनायक पालकर दोन्हीही विस्फोटक खेळाडू आहेत. चला फील्ड सेटअप करून घ्या लगेच कैरे संघ. चांगली स्पर्धा, दमदार स्पर्धा मात्र आपण पाहताय आणि कालच्या दिवसामधून आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी वेळेला महत्व दिलं गेलंय. जे संघ अनुपस्थिती थोडस उशिराने येतात सगळ्या संघाला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पॅनल्टी लावण्यात आली आहे. काल पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं असेल. शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि भरपूरदा आपण पाहत असतो की फक्त पॅम्पलेट वरती दिलं जातं की संघ उशिरा आला तर त्याला पॅनल्टी देऊ, परंतु या स्पर्धेमध्ये अगदी संघ उशिरा जर आला तर त्याला पॅनल्टी दिली देखील जाते. आता कित्येकदा फक्त पॅनल्टी लिहिली जाते परंतु कधी दिली नाही जात. चला लाईट्स ऑन करा कारण संदीप प्रकाशाला सुरुवात झाली आहे. 6:45 वाजलेत. चला फ्लड लाईट्स ऑन करा. मंडप डेकोरेटर्स डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि कालच्या दिवसामध्ये देखील डे मध्ये आपण दीड मॅच कव्हर केली होती आणि आजच्या दिवसामध्ये देखील तेच घडतंय. एक मॅच एक इनिंग झाली आहे आणि लाईट्स आता ऑन झालेत. त्यामुळे आता नाईटच्या फॉर्मॅटला मात्र सुरुवात इकडून पाहायला मिळेल. बटन आहे चला लाईट्स ऑन आणि नाईट फॉर्मॅटला मात्र सुरुवात आपण करूया. 30 मध्ये 59 डावा बनवायच्या. पहिला गोलंदाज सिद्धू 11 कैरी टीम कडून पंकज ओमले. एक तेज तरार गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती. सलामीचा खेळाडू स्ट्राईक एंड वरती यस गणेश पारवे. नॉन स्ट्राईक एंड वरती विनायक पालकरला आपण पाहताय. गणेश पारवे म्हटला तर मग केवळ टेनिस क्रिकेट मधील हिरो आणि एक विस्फोटक खेळाडू. नेहमी विस्फोटक फलंदाजी करणं आणि त्याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातोय. पहिला बॉल खेळण्यासाठी तयार आहे. समोर देखील लेफ्ट आर्म गोलंदाज पंकज. मॅचला मात्र सुरुवात झाली आहे. 30-59 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल आहे. ओहो यावेळेला थोडासा सरप्राईज बॉल मात्र आपण पाहताय. सोडून देण्याचा प्रयत्न होता. थोडासा इनस्विंग झाला, बॉल आतमध्ये आलाय. गणेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त बॉलला स्टॉप केलाय आणि पहिला बॉल मात्र डॉट फेकलाय तो पंकज या गोलंदाजाने. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन पंकज ओमले मात्र तयार झालाय आणि 2 फिल्डर 30 सर्कलच्या मात्र बाहेर पाहताय. एक काऊ कॉर्नरला आहे आणि एक मिड विकेटला. ओ लॉफ्ट केलाय. इकडे मात्र अनोख्या शैलीनं मॅचची सुरुवात केली आहे. थोडासा फटका मात्र ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय आणि बॉल निघालाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे ओद लाईन. पहिला चौकार. फटका इकडे मात्र गणेशच्या बाट मधून पाहायला मिळाला. थोडासा घुटना बेंड केला, बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर मग डीप फाईन लेगच्या वरतून बॉलला पाठवून दिला. 4 रन्स पहिला चौकार. 4 धावा संख्येनं केवळ टीमचा खाता अकाउंट मात्र ओपन झाला आणि 4 धावा फडकावरती आहेत. ओ डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज देखील चाळाक आहे. फॉलो केलं बॅटर्सला आणि इकडे मात्र व्हाईटच्या लाईन वरती बॉल फेकलाय. चांगली गोलंदाजी पंकजची मात्र आपण पाहताय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल पंकजला. तर पंकज देखील तेज तरार गोलंदाज आहे कैरे संघाचा. 3 बॉल नंतर 4 धावा फलक्यावरती आहेत. गणेश पारवे विस्फोटक खेळाडू स्ट्राईक एंड वरती. लॉफ करण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडीशी हालचाल केली जाते परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होतोय, बाहेरच्या दिशेने निघतोय. जबरदस्त बॉलिंग पंकजची मात्र आपण पाहताय. चांगला बॅटल,
चांगलं युद्ध, चांगला घमासान मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. मी सुरुवातीला सांगितलंय केवाले आणि कैरे संघ त्याच कॅलिबरचे आहेत, त्याच दर्जेचे आहेत. त्यामुळे सामना मात्र अटीतटीचा होईल यात शंका नाहीये. 4 बॉल 4 धावा, चांगली गोलंदाजी. 5वा बॉल घेऊन पंकज इनसाइड आउट खेचण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र काय घोड चूक केली आहे. रॉयल पाटील तिथे होता आणि ही चूक मात्र भरपूर महागडी ठरू शकते, कारण गणेश पारवे सारख्या खेळाडूचा हा झेल ड्रॉप केलाय. रिप्ले मध्ये आपण पाहताय थोडासा शपथ झाला, बॅकफुटवर पंच करण्याचा प्रयत्न, हातामध्ये बॉल पडला परंतु वेग होता, थोडासा वेगाने फटका खेळला होता, त्यामुळे जजमेंट आलं नाही रॉयल पाटीलला. आणि इकडे मात्र 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र 6 वरती पोहोचली आहे. 5 बॉल झाले, 6 धावा फलकावरती. एक चान्स इकडे भेटली आहे ती बॅटर गणेश पारवेला. अशी चान्स अतुल पाटीलला देखील मिळाली होती आणि त्यानंतर मग अतुल पाटीलला देखील 20-22 धावा बनवल्या होत्या. 5 मध्ये 6 गणेश पारवेनं मात्र बनवल्या. शेवटचा बॉल आहे, थोडासा ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळायचा प्रयत्न, दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि काय जबरदस्त प्रतिउत्तर पंकज ओमलेचं मात्र आपण पाहताय. फलंदाज बाद आणि हा 440 ओव्हरचा झटका मात्र लागलाय तो आई गावदेवी केवाले संघाला. चला स्पीडअप करा थोडंसं. पहिले षटक संपले, 6 धावा फलक्यावरती. चांगली गोलंदाजी पंकज ओमलेची मात्र राहिली आहे. शेवटच्या बॉलवरती जे हवं होतं ते मात्र मिळालंय, कारण ज्या विकेटची गरज होती, एक झेल ड्रॉप झाला होता, रॉयल कडून चूक झाली होती, परंतु त्यानंतर मग स्वतःवरती जिम्मेदारी घेत फलंदाजाला डायरेक्ट क्लीन बोल्ड केलंय आणि गणेश पारवे मात्र बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश माली दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती विनायक पालकरला आपण पाहताय, जो सलामीला आलाय खेळाडू. एकही बॉल खेळला नाहीये, कारण 6 बॉल तो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता. पहिलाच बॉल खेळण्यासाठी आता स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाज मात्र राहुल राठोड इकडे सज्ज झालाय. राहुल राठोड गोलंदाजीच्या मार्क वरती तयार झालाय. 24 बॉल आणि 53 हे इक्वेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 59 बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात कैरे संघाने मात्र केली आहे. 24 आणि 53 ची मात्र गरज. पहिलाच बॉल राईट अमोर द विकेट राहुल राठोडचा. हो, या बॉल मध्ये देखील वेग होता. मागे चालला बॉल, देवा बॉलचा पाठला करतो, बॉलला स्टॉप दिलं जाईल. 1 रन, डबलचा कॉल, डायरेक्ट हिट आणि काम तमाम. नो चान्स फॉर बॅटर. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र इकडे झालाय बाद. पंच धाव कशा स्वरूपात आहे? बाईज. ओके, चला बाईजच्या स्वरूपात एक सिंगल, एक धावून कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र बॅटर बाद झालाय. रनआउटची विकेट मैदानातून बाहेर जाताना मात्र आपण पाहताय. 7 धावा 2 विकेट गेल्यात. त्या केवाले संघाच्या नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला बॅटर्स पाठवा, जास्त टाइमपास नको आहे, कारण कालच्या पेक्षा आज थोडासा उशीर या स्पर्धेला आपण पाहताय. काल 7 वाजता 2 सामने कव्हर झाले होते.
उदय पालकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 धावा फटक्यावरती रनआउटची विकेट मात्र विनायकची गेली आहे. विनायकला देखील वाटलं नसेल की एवढ्या लांबून थ्रो होईल आणि डायरेक्ट मात्र स्टंपवरती बॉल आदलेल. उदय आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट ना. ओ फुल टॉस होता, समोर खेचण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि झेल इकडे ड्रॉप झालाय. कोण होता फिल्डर होतो? फिल्डर कोण होता? फिल्डर कोण होता रे? Yes, राजा होता तिकडे आणि त्याच्याकडून हा झेल ड्रॉप झालाय. एक संधी मिळेल ती या बॅटर उदयला. उदय नाही आहे, इतर गाडी ना. उदय पालकर 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्यात आणि धावसंख्या मात्र 9 वरती पोहोचली आहे. 9 धावा फटक्यावरती आहेत. 13.57 चा रन रेट मात्र आपण पाहता. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. लॉफ करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, ओव्हर पिच बॉल होता, ऑन साइडला टटवलाय. 1 रन, फिल्डिंग चांगली आहे. कोण आहे? सिंगल नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 10 वरती पोहोचली आहे. 10 धावा फलकावरती राहुल राठोड, चांगली गोलंदाजी, 3 बॉल फेकले, 3 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग मात्र हाताळतोय. पॉवर प्लेचे षटक चालू आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडस धावगती वाढवण्याकडे लक्ष द्यावं लागेल. कारण पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही 15च्या आतमध्ये राहिले तर मग शेवटच्या ओव्हर्स मध्ये थोडासा प्रेशर येऊ शकतोय. विशेप मध्ये कडक फटका, फिल्डर फक्त दर्शक बनलाय आणि बॉल निघून गेलाय लॉंग ऑनच्या वरतून. उमेश माळीच्या बॅटमधून हा पहिला तडाखा, षटकार. थँक्यू डीजे. 16 धावा फलकावरती, 2 विकेट गेल्यात. जबरदस्त फटका उमेश माळीच्या बॅटमधून आलाय आणि याच पद्धतीने उमेशला मात्र फलंदाजी करावी लागेल. संघाला जर जिंकवायचं असेल तर शेवटपर्यंत लढावं लागेल. कारण गणेश पारवे, विनायक यांच्या विकेट मात्र लवकर मैदानाच्या बाहेर गेलेत. राहुल राठोड राईट आर्मवर द विकेट ना. हा चेंडू फुल टॉस होता, इकडे ऑन साइडला पिक केलाय, बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. आणखीन एक बॅक टू बॅक, हा दुसरा षटकार. बच्चू मात्र हरिग्राम यांच्याकडून एक षटकार उमेशनं अजून जर मारला म्हणजे षटकार हॅट्रिक जर केली तर सचिन मात्रे हरिग्राम यांच्याकडून त्याला 500चं पारितोषिक लावण्यात आलंय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. प्रेशर मात्र थोडंसं हलकं केलं जाते. धावसंख्या थोडीशी मूव होते. धावसंख्या पोहोचली ती 22 वरती. 22 22 धावा फलक्यावरती. बॅक टू बॅक 2 षटकार. इथे मात्र उमेशच्या माध्यमातून आपण पाहताय. राहुल ओव्हर द विकेट. ओ फुल टॉस बॉल, झेलची संधी आणि तिकडे आणखीन एक झेल ड्रॉप केलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. उमेशला देखील जीवनदान दिलं जात आहे. आज दोन्ही टीम कडून फिल्डिंग थोडीशी खराब चालू आहे. दोन्ही खेळाडूंना जीवनदान खूप मिळालेत आणि हा जीवनदान किती फायदेशीर ठरू शकतो ते मात्र आपण पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 2 षटकानंतर बॅटिंग करणारा केवाले संघ मात्र पोहोचलाय तो 23-23 या धावसंख्येवरती. कसा पण आला तर ना. हे महेश पाटील जीबी ट्रॉफीचा आयोजक
हाय लय भारी आयोजक हाय लय भारी मयूर पाटील विकासारी उले निकेश पाटील पाठीशी सारी निकेश पाटील पाठीशी सारी निकेश पाटील पाठीशी सारी गावदेवी बैलनाथ क्रिकेट संघाचा आयोजन एक नंबरचा गावदेवी बैलनाथ क्रिकेट संघाचा आयोजन एक नंबरचा जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा थँक्यू डीजे. 2 षटकानंतर धावसंख्या मात्र 23 वरती पोहोचली आहे. 23 धावा फडक्यावरती आहे. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपला आणि बॅक टू बॅक 2 षटकार आले होते ते मात्र खूप काही महत्वाचे ठरलेत ते बॅटिंग करणाऱ्या केवाले टीमसाठी. 3ऱ्या षटकाला सुरुवात आणि 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज पंकज. पहिलं षटक पंकजने टाकलं होतं. 6 धावा दिल्या होत्या. परत एकदा जिम्मेदारी सोपवली आहे. पहिला बॉल आहे. ऑन साइडला पिक करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. पहिला डॉट बॉल इकडे फेकण्यात आलाय. चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये पाहिली आहे. कारण धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 खर्च केल्यात. एक विकेट मिळून दिली आहे आणि ती विकेट देखील फार महत्वाची होती कारण ती विकेट गणेश पारवीची होती. पंकज लॉफ करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॅटची मागे मात्र खेळाडू आहे अतुल. चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. मोठा झटका केवळ संघाला मात्र लागलाय. थँक्यू सो मच डीजे. बॅक टू बॅक विकेट इकडे मात्र येत आहेत आणि संघ मात्र थोडासा अडचणीत सापडलाय कारण अडचणीतून बाहेर काढण्याची जिम्मेदारी नक्कीच उमेश या खेळाडूने मात्र घेतली होती परंतु उमेशची विकेट मैदानातून बाहेर गेली आहे. फलंदाज मात्र बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितीन भोपी. नितीन भोपीला आपण स्ट्राईक एंड वरती मात्र आपण पाहताय. लेफ्टी खेळाडू आहे. डावखोऱ्या हाताचा बॅट्समन आहे. चांगली गोलंदाजी मात्र पंकजची आपण पाहताय. 16 बॉल्स आणि 36 धावा संख्येची गरज. 16 मध्ये 36 धावा इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामना थोडासा जड होत चाललाय. थोडस प्रेशर वाढत चाललाय बॅटिंग करणाऱ्या केवाले टीम वरती. लॉफ करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल होता. ओव्हर पिच. नितीन तिकडे मात्र मिसफिल्ड झाली. थोडीशी बॉल झालाय मागे लॉंग ऑनला आणि धाव मिळेल ती एक सिंगल धाव इकडे मिळते. सिंगल धावा संख्या मात्र 24 वरती पोहोचली. 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धावा संख्येची मात्र गरज. पंधरा बॉल्स आणि 35 धावांची गरज. उदय पाळकर या खेळाडूकडून आता अपेक्षा असतील केवाळ संघाला कारण सुरुवातीचे 3 आघाडीचे खेळाडू मात्र लवकर बाद झालेत. आखूड टप्पाचा बॉल बॅकफुट वर पंच केलाय. स्लाइस केलाय बॉलला बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून. बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. क्लासिकल चौकार उदय पालकरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 28 धावा मच निडेड चौकार आलाय उदय पालकरच्या बॅट मधून. पंकज ओंबले हा चेंडू. हो जबरदस्त बॉलिंग. पूर्णपणे जाग्यावरती बांधून ठेवलाय. जणू काही पायामध्ये बेड्या टाकल्यात की काय कारण काय जबरदस्त बॉल मात्र हाताळलाय. कोणतीही संधी या बॉलवरती नाहीये उदय साठी आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय. 28 धावा फलक्यावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. 13 चेंडू 31 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 13 बॉल 31 ची गरज. शेवटचा चेंडू आहे. पंकज खूप चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल देखील बॅट पासून खूप दूर ठेवलाय
आणि काय जबरदस्त बॉलिंग स्पेल मात्र पंकज ओंबळ्यानं हाताळलाय. 2 षटक फेकलेत, 11 धावा दिल्यात आणि 2 महत्वाच्या खेळाडूंना मात्र बाद केलंय. 2-3 षटकानंतर केवळ संघाची धावसंख्या मात्र 28 वरती पोहोचली आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची गरज. गेम चला थोडस स्पीडअप करा, मॅच ऑन करा. 31 ची गरज आहे. बॉल बाकी आहेत ते 12 मध्ये 31, लगभग 15.50च्या रन रेटना धावा इकडे उसूल करायचे आहेत. कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती येईल. 4थ्या षटकाला सुरुवात आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज आय थिंक प्रतीक मोरे गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहणार आहोत. 12 मध्ये 31 धावा बनवायच्या झाल्या तर 4-5 मोठे फटके हवे आहेत ते बॅटिंग करणाऱ्या केवाले संघाला. आणि इकडे मात्र ते फटके खेळावेच लागतील कारण सध्याच्या स्थितीला आपण पाहता 28 धावा फटक्यावरती आहेत. त्यामुळे मोठ्या फटक्यांव्यतिरिक्त कोणताही पर्याय फलंदाजी करणाऱ्या केवाले संघासाठी उरला नाहीये. पहिलाच बॉल आहे. 12 बॉल आणि 31. प्रतीक बॅटची लिडिंग एज, विकेट किपर रजतनं काम ओके केलंय. फलंदाज मात्र इकडे बाद झालाय. आणखीन एक झटका लागलाय तो केवाले संघाला. या चषकाला पाठिंबा वारतोलीच्या ग्रामस्थांचा. आमचा महेश पाटील आयोजक हाय नाईट क्रिकेट स्पर्धेचा. आमचा महेश पाटील आयोजक हाय नाईट क्रिकेट स्पर्धेचा. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण पालकर. नंबर 6 वरती 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. आणि फार नाजूक अवस्था मात्र केवाळे संघाची आपण पाहत आहे. जिकडे अशीच अवस्था पहिल्या इनिंग मध्ये कैरे संघाची देखील होती, परंतु संकट मोचक मात्र धावून आला. अतुल पाटीलने काय जबरदस्त बॅटिंग मात्र त्या ठिकाणी केली होती आणि शेवटला चांगला फिनिशिंग टच देखील गणेशच्या माध्यमातून आपण पाहिला. पहिलाच बॉल खेळत असताना जागेवरून ताकदीचा प्रचंड वापर आणि बॉल केलाय हवाई सफर. पहिल्याच बॉलवरती करण पालकरनं ठोकला हा षटकार. थँक्यू सो मच डीजे. 34 धावा फडक्यावरती. एक षटकार आला आणि लगेच टीम मीटिंग घेण्यास मात्र भाग पाडलं जाते. काय जबरदस्त फटका करण पालकरच्या बॅट मधून आपण पाहिला होता. जागेवरून ताकदीचा वापर केला आणि षटकार लगावल्यानंतर फलंदाजाने इकडे तिकडे पाहिलं देखील नाही. एवढा त्याला कॉन्फिडन्स होता. 10 बॉल्स आणि 25 धावा संख्येची मात्र गरज. हाय व्होल्टेज मॅच मात्र आपण पाहत आहे. आमचे साथी स्कोरर कांचन पालकर सर ही स्पर्धा मात्र
एन्जॉय करतायत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांच्याकडून केवळ टीमला मात्र शुभेच्छा आल्यात. दोघं शुभ म्हणजे हा चेंडू फिंगर रोल केले होते, हलक्या गतीने टाकला होता, व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. ब्रँडेड कॅप कोणाकडून? पुढच्या फिंगर रोल केला, बॅटची लिडिंग एज आणि इकडे मागे चालला बॉल, अडवण्याचा प्रयत्न आणि धावा मात्र एकच ना 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 7 आणि 21 हे इक्वेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आणि धावा संख्या पोहोचली ती 38 वरती. 38 38 धावा मात्र धावा फलकावरती लागल्यात. यस आणि केवाले संघाने हा सामना जर जिंकला आणि या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच होईल त्याच्यासाठी मात्र रुण कांचन पालकर यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड कॅप मात्र दिली जाईल. शेवटच्या बॉलवरती मॅचची हवा थोडीशी काढणारा हा षटकार मात्र ठोकलाय बॅट्समॅन करण पालकरनं. शेवटच्या बॉलला जबरदस्त टोला इकडे दिलाय. मिड विकेटच्या वरतून बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. शेवटला आलाय षटकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा संख्या पोहोचली ती 44 वरती. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 15 धावा संख्येची गरज. थँक्यू सो मच इजे. 6 बॉल्स आणि 15 धावा संख्येची गरज. मॅच अजून बाकी आहे. थोडीशी रोमांचक मॅच मात्र आपण पाहताय. शेवटचा गोलंदाज रॉयल पाटील गोलंदाजीच्या मार्क वरती आलाय. 6 मध्ये 15 धावा वाचवायच्या आहेत. करण पालकर जबरदस्त इनिंग खेळतोय. 5 मध्ये 16 धावा बनवल्यात. पहिला बॉल आहे. ऑल नो फुल टॉस. लाऊड अपील तिकडे झाली आहे. रनआउटची संधी आणि थोडासा क्लोज कॉल आहे आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली जाते. स्लो घेतो थोडासा. नॉट आउट आहे. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव इकडे मिळते आणि सिंगल धावा संख्या मात्र किती आल्या? 45 वरती पोहोचली आहे. 5 बॉल आणि 14 धावा संख्येची मात्र गरज. 5 बॉल मध्ये 14 धावा. करण पालकर आता स्ट्राईक एंड वरती आलाय आणि यासाठी स्ट्राईक रोटेटिंग करायची होती कारण करण पालकर स्ट्राईक एंड वरती हवा होता. केवळ संघाला तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये घडले. 5 बॉल आणि 14. राईट आर्म ओव्हर द विकेट. रॉयलचा बॉल जबरदस्त गोलंदाजी ऑफस्टिक वरती फेकलाय. टप्पा पडून बॉल मात्र थोडासा अगदी वेगाने विसावला विकेट किपर कडे आणि इकडे मात्र वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग टीम कडून.
किती वाजलं 7-10 झाले टाइम झाला या पहिल्या मॅचला पण नाही विकेट मारायला लागला टाइमपास होता कारण का तो येतो तोसर होता असं आणि अरे ही मुलं पण परत हा जो टाइमपास जातो ना आपला इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप आतमध्येतून बॉल गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. प्रेशराईज झालाय थोडासा बॅटर करण पालकर 4 मध्ये 14 धावा बनवायच्यात. क्लोज मॅच. इंटरेस्टिंग मॅच मात्र आपण पाहताय. उडवण्याचा प्रयत्न जेलची संधी. तुषार आहे तिथे. बॉल स्टॉप करेल. 1 रन डबलचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. थोडासा नाराज आहे विकेट किपर कारण 1 धाव जर मिळाली असती तर मग नॉन स्ट्राईक एंड वरती करण पाहायला मिळाला असता, परंतु आता करण स्ट्राईक एंड वरती आहे आणि करणच्या बॅट मधून चांगल्या धावा या मॅच मध्ये आपण पाहिल्यात. 3 बॉल आणि 12 धावा संख्येची मात्र गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. 3 मध्ये 12 धावा करायच्या आहेत. 2 मोठे फटके पाहिजेत ते केव्हा संघाला. रॉयल पाटील आता सोडून दिलाय बॉल. इकडे पंचांचा मात्र वाईटचा निर्णय आणि एक्स्ट्राची रन मिळते. एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 48 वरती पोहोचली आहे. 48 धावा धावफलकावरती 3 बॉल्स आणि 11 धावा मात्र करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी रॉयलची आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिली आहे. लो फुल टॉस. इकडे देखील वाईटचा निर्णय. लेग स्टिक सोडून गेला बॉल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न रॉयल पाटील करतोय परंतु लेंथ मात्र थोडीशी खराब आहे. यस, आमचे साथी कॉमेंटेटर माणकजी मनोरे यांचं देखील इकडे शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम या व्यासपीठावरती. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल. 3 मध्ये 10 हे इक्वेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. 49 धावा धावा फलक्यावरती आहेत. क्लोज मॅच. हाय व्होल्टेज काटेकी टक्कर मात्र पाहायला मिळते आहे. संपूर्ण जिम्मेदारी करण पालकर वरती आहे. हा बॉल ओ चांगली गोलंदाजी. समोर टाकला बॉल मात्र थोडस टर्न केलाय. लेग ब्रेक हा चेंडू मात्र आपण पाहताय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न झालाय आणि कोणती संधी कोणती चान्स करण पालकर साठी मात्र नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू पडलाय. 2-10 हे इक्वेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 मध्ये 10 धाव संख्येची मात्र गरज. कंपल्सरी चेसिंग म्हटली तर मग हा चेंडू फार महत्वाचा आहे. महत्वाचा इम्पॉर्टंट बॉल आहे कारण इकडे जर डॉट आला तर मग कैरे संघ या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करू शकतो, परंतु या बॉलवरती मोठा फटका आला म्हणजे चौकार अथवा षटकार तर शेवटला मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल. 2-10 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी रॉयल पाटीलला मात्र केली आहे. 4 मध्ये फक्त 5 धावा दिल्यात. शेवटचा 1 बॉल बाकी असेल आणि जिंकण्यासाठी आता मात्र यस बाईची 1 सिंगल. त्यामुळे मात्र 9 धाव संख्येची गरज. 50 धावा 50 धावा केवाले संघाने मात्र बनवल्यात, परंतु 1-9 हे इक्वेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. खऱ्या अर्थानं अतुलचा सोडलेला झेल थोडासा महागडा ठरलाय. 2 धाव संख्येवरती अतुलचा झेल ड्रॉप केला. अतुलला नंतर 22 धावा बनवल्या आणि कदाचित त्याच धावा आता केवाले संघाला मात्र अंगलट आल्यात की काय. चला पोइंजे टीमचा कॅप्टन आपण इथे उपस्थिती दाखवा कारण सेकंड राऊंडची मॅच आपण खेळवणार आहोत. यंगस्टार पोइंजे टीम कॅप्टन आपण इकडे उपस्थिती दाखवायची आहे. 1-9 शेवटचा बॉल आहे. रॉयल पाटील आखूट टप्पाचा बॉल चपराक लगावली आहे. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे चौकार, परंतु 4 धाव संख्येने हा सामना मात्र इकडे जिंकलाय. तो बॉलिंग करणाऱ्या सिद्धू 11 कैरे संघानं. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन कैरे संघ. चला पोइंजे आणि कैरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. हार्ड लक असेल केवाले संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी ऑल द बेस्ट. हा चल धन्यवाद. चला मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय ज्यानं 2 षटकं फेकली. धावा खर्च केल्या तर फक्त आणि फक्त 11 आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या आणि त्यामध्ये गणेश पारवेची 1 महत्वाची विकेट देखील होती. तो पंकज ओंबळे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला पंकज मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या.
शुभम टॉस घेते ना